विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्गसंख्यांशी संबंधित काही निरीक्षणं अभ्यासणार आहोत. वर्गसंख्या तुम्हाला माहीत आहेत. वर्गसंख्या म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येनं गुणल्यानंतर मिळणारी संख्या. तर इथं मी 1 ते 15 संख्यांचे वर्ग लिहिलेले आहेत. त्यांच्या एकक स्थानची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. एकक स्थानी 1, 4, 9, 6, 5, 6, 9, 4, 1, 0 असेच अंक तुम्हाला येताना दिसतील. म्हणजे वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 आणि 8 हे अंक येत नसतात. लक्षात आलं? आता दिलेली संख्या आणि तिचा वर्ग यांच्या एकक स्थानचा कसा संबंध आहे बघा. जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर वर्गाच्या एकक स्थानी 0च येतं, पण त्याच्याबरोबर दशक स्थानी सुद्धा 0 असणं गरजेचंच असतं, हे लक्षात घ्या. संख्येच्या एकक स्थानी 1 किंवा 9 असेल तर वर्गाच्या एकक स्थानी 1 हा अंक येतो. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 2 किंवा 8 असेल तर वर्ग संख्येत एकक स्थानी 4 येतं. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 3 किंवा 7 असेल तर वर्गाच्या एकक स्थानी 9 येतं. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 4 किंवा 6 असेल तर वर्गाच्या एकक स्थानी 6 हा अंक येतो. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक असेल तर वर्गाच्या एकक स्थानी पण 5 हा अंक येतो, पण त्याच्याबरोबर नेहमी 2 येतं. दशक स्थानी 2 येतच. ओके. आता आपण शिकणार आहोत अंदाजे वर्गमूळ काढणे. यासाठी तुम्हाला थोडे 10, 20, 30, 40 या संख्यांचे वर्ग माहीत असणं गरजेचं आहे. तर हे काही फार अवघड नाही. इकडं ज्या 1, 2, 3, 4 संख्या आहेत यांच्यावर फक्त 1 शून्य वाढलं की वर्गसंख्येत 2 शून्य वाढतात. नेहमी दिलेल्या संख्येत जेवढे शून्य असतात त्याच्या दुप्पट शून्य वर्गसंख्येमध्ये असतात, हे लक्षात घ्या. आता आपण 2 उदाहरणं इथं बघणार आहोत. पहिली संख्या आहे 6084. आता या संख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक आहे. ही वर्गसंख्या आहे. वर्गसंख्येत जर 4 हा अंक असेल तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी काय असेल? 2 किंवा 8. ओके, हे 2 किंवा 8 लिहिले. आता दुसरी गोष्ट काय बघायची, ही संख्या कोणत्या 2 वर्गसंख्यांच्या मध्ये आहे ते बघायचं. 6084 ही संख्या इथं बघा, 70चा वर्ग आहे 4900 आणि 80चा वर्ग आहे 6400. म्हणजे 70 आणि 80 यांच्या वर्गांच्या दरम्यान ही संख्या आहे. 70चा वर्ग आहे 4900, 80चा वर्ग आहे 6400. म्हणजे आपल्या ह्या संख्येचं वर्गमूळ 70 आणि 80 यांच्या मध्ये कुठंतरी असलं पाहिजे, हे तर निश्चित झालं. शिवाय एकक स्थानी कोणता अंक आहे तेही आम्ही बघितलं, 2 किंवा 8 पाहिजे. मग या संख्येचं वर्गमूळ 72 किंवा 88 हेच असलं पाहिजे. ओके, एकक स्थानी 2 किंवा 8 हा अंक पाहिजे आणि संख्या 70 ते 80च्या मध्ये असली पाहिजे. म्हणजे 2 पर्याय मिळतात, 72 आणि 88. मग आता पुढचा विचार काय करायचा बघा, ही वर्गसंख्या कुणाला जास्त जवळ आहे? 6400ला जास्त जवळ आहे का 4900 ला जास्त जवळ आहे? तर ही दिलेली संख्या 6400च्या जवळ आहे. म्हणजे ह्या संख्येचं वर्गमूळ 80च्या जवळचं असलं पाहिजे. म्हणजे 88 हेच वर्गमूळ असणार. म्हणून 6084चं वर्गमूळ 88. ओके, लक्षात आलं? आता दुसरं उदाहरण बघा. 15876.
आता या 15,876चा आपण काय बघायचं, एकक स्थानचा अंक काय आहे, एकक स्थानी 6. मग वर्गसंख्येत एकक स्थानी 6 असेल तर मग वर्गमुळाच्या एकक स्थानी काय असणार आहे, 4 किंवा 6. आता काय बघायचं, ही दिलेली संख्या कोणत्या दोन वर्गसंख्यांच्या मध्ये आहे. आता तुम्हाला जर अडचण वाटली, एवढी मोठी संख्या कशी कोणत्या दोन वर्गसंख्यांच्या मध्ये आहे हे कसं ओळखायचं, अडचण जर वाटली तर तुम्ही काय करा, हे 2 अंक वगळून उरलेली संख्या बघा. हे काय मिळते, 158. मग 158 ही संख्या कोणत्या दोन वर्गसंख्यांच्या दरम्यान आहे, 144 आणि 169, म्हणजे 12चा वर्ग आणि 13चा वर्ग. मग इकडं तुम्ही तसंच जर बघितलं तर हे 120चा वर्ग मिळतो 14,400 आणि 130चा वर्ग मिळतो 16,900. म्हणजे आपली जी संख्या आहे ती 120 आणि 130 यांच्या वर्गांच्या मध्ये आहे, हे लक्षात आलं. आता 120 आणि 130च्या मध्ये असणारी आणि एकक स्थानी 4 किंवा 6 असणारी संख्या बघायची. म्हणजे 124 किंवा 126 हे दोन पर्याय मिळाले. आता आपली दिलेली संख्या कुणाशी जास्त जवळ आहे, म्हणजे 169च्या जवळ आहे 158 का 144च्या जवळ आहे. शेवटचे दोन अंक लक्षात न घेता तुम्ही हा विचार करा, म्हणजे सोपं जाईल. आता 158 आणि 11 169 आणि 158 आणि 144 मध्ये 14चा फरक आहे, इथं 11चाच फरक येतो, म्हणून ह्या दोन संख्या जवळजवळ आहेत. म्हणजे ही जी दिलेली संख्या आहे 15,876 ही संख्या 16,900च्या जास्त जवळ आहे, म्हणून हिचं वर्गमूळ हे 130च्या जवळचं असलं पाहिजे. म्हणून दिलेल्या संख्येचं वर्गमूळ काय आहे, 126. आता आपण वर्गसंख्येच्या बाबतीत दुसरं निरीक्षण माझं काय आहे ते बघूया. तुम्ही 31 ते 50 पर्यंतचे वर्ग इथं बघू शकताय. या वर्गसंख्यांमध्ये 50चा वर्ग आहे 2500, तर 49चा वर्ग आहे 2401, 48चा वर्ग आहे 2304. म्हणजे तुम्हाला इथं 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17 अशा संख्या आढळून येतील. आणि इकडं दशक आणि एकक स्थानच्या अंकांपासून बनलेल्या संख्या 0, 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64 म्हणजे ह्या वर्गसंख्या इकडे दिसतील. तर आता ह्या संख्यांचा वर्ग 50ला रेफरन्स म्हणून कसा काढता येईल बघा. हा आहे 46, आपल्याला 46चा वर्ग काढायचा आहे. आता 46 मध्ये पहिल्यांदा तुम्ही काय करा, 50 मधून 46 वजा करा, किती आलं उत्तर 4. आता 50 साठी तुम्ही 25 हा रेफरन्स घ्या. म्हणजे आता ही एक ट्रिक आहे, 50शी निगडीत तुम्ही उत्तर काढताय तर तुम्ही पहिल्यांदा 25 लिहा, त्यातून 4 वजा करा. ही जी वजाबाकी येते ना, दिलेली संख्या जिचा वर्ग काढायचा आहे ती संख्या 50 मधून वजा करायची, फक्त ही 50 पेक्षा लहान असावी बरं का. 50 पेक्षा लहान असणारी ही संख्या आहे, ती 50 मधून वजा करा. आलेली जी वजाबाकी आहे, वजाबाकी किती आली इथं 4, तिचा वर्ग 16. ओके. आणि ह्या 50च्या खाली तुम्ही 25 लिहा आणि ही जी वजाबाकी आलेली आहे ती वजाबाकी ह्या 25 मधून वजा करा. 25तून 4 गेले 21 आणि ह्या 4चा वर्ग 16 त्याच्या पुढं आहे असा लिहा. बघा तुम्हाला 46चा वर्ग 2116 दिसेल. ओके. दुसरं उदाहरण बघा. तर 43चा वर्ग कसा काढायचा, 50 मधून 43 वजा करा, उत्तर आलं 7. 7चा वर्ग 49 आणि हे 7 25 मधून वजा करा, किती आले 18.
18 आणि वर हे 49, 1849. तुम्ही बघू शकता इकडं 1849, 43चा वर्ग. 37चा वर्ग बघा. 37 ही संख्या 50 मधून वजा करा, आलेलं उत्तर आहे 13. आता इथं काय केलं नीट लक्षात घ्या. 13चा वर्ग 169 बरोबर. तर त्यातलं आपण फक्त 69 वेगळं घेणार आहोत आणि हा एक पुढच्या संख्येमध्ये मिसळणार आहोत. 25 मधून ही वजाबाकी वजा करायची. 25 मधून 13 गेले, 12 राहिले आणि ह्या 13चा वर्ग जो 169 आहे त्यातला शतक स्थानी येणारा जो काही अंक आहे तो इकडं 12 मध्ये मिसळायचा. म्हणजे 12 ने 13 आणि वरचे 69 तसेच, म्हणजे हे 1369 आले. ठीक आहे. तसंच 32चा वर्ग कसा काढायचा बघूया. काय करायचंय, 32ला 50 मधून वजा करायचंय, आलेले उत्तर आहे 18. 18चा वर्ग 324, त्यातले 24 फक्त लिहा, 3 इकडं बाजूला घ्या. 25 मधून 18 वजा करा, 25 मधून 18 गेले, 7 राहिले, हे 7 आणि हे 3 यांची बेरीज करा. इथं शतक स्थानचा जो काही अंक येतो तो इथल्या वजाबाकीमध्ये मिसळायचा आहे, हे लक्षात घ्या. उत्तर आलं 1024. 29चा वर्ग कसा काढायचा, 50 मधून 29 वजा करा. आता हे बघा, ह्या पद्धती नव्हेत, वर्ग काढण्याच्या पद्धती नव्हेत, ही काही निरीक्षणं आहेत. वर्ग जर काढायचाच झाला तर सरळ तुम्ही 29 गुणिले 29 करून गुणाकार करून उत्तर चांगल्या पद्धतीनं काढू शकाल. पण ही काही निरीक्षणं आहेत जी तुम्हाला गणिताकडे वेगळ्या अँगलनं बघायला शिकवतील. तर हा दृष्टिकोन फक्त निर्माण व्हावा म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. तर 50 मधून 29 गेले, 21 राहिले. या 21चा वर्ग 441, त्यातले आपण ठेवणार आहोत 41, राहिलेले हे 4 आहेत शतक स्थानचे, ते इकडं येणाऱ्या वजाबाकीत आपण मिसळणार आहोत. इकडं 50च्या खाली 25 लिहा, 25 मधून ही वजाबाकी वजा करायची. 25 मधून 21 गेले, 4 राहिले, त्या 4 मध्ये हे 4 मिसळले, 4 आणि 4 8, 841. 45चा वर्ग कसा येतोय बघा. 45चा वर्ग काढताना 50 मधून 45 वजा करा, उत्तर आलं 5. ह्या 5चा वर्ग 25. इथं काही शतक स्थानचा अंक नाही त्यामुळे इकडं काही मिसळायची गरज नाही. आता हे 25 तसंच ठेवा आणि ह्या 50च्या खाली 25 लिहा, ही वजाबाकी 25 मधून वजा करा, उत्तर आलं 20. 20 वरती हे इकडचे 25 ठेवून द्या, 2025. ओके. आता आपण 100ला जवळ असणाऱ्या संख्यांचे वर्ग कसे आहेत ते बघूयात. मी इथं 85 ते 100 अशा संख्या लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे वर्ग इथं मांडलेले आहेत. आता वर्ग संख्यांमध्ये इथं सुद्धा तुम्ही जर शेवटचे 2 अंक बघितले, दशक आणि एकक स्थान यांच्यापासून बनलेल्या संख्या जर बघितल्या तर इथे 0, 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, जे हे अगदी आपण 50शी संबंधित संख्यांचे वर्ग काढताना पण असंच बघितलं होतं. आणि उरलेल्या संख्या कशा आहेत इथं, पुढच्या संख्या 100, 98, 96, 94, 92, 90, 88, 86, म्हणजे इकडं ह्या संख्या 2-2 न कमी होत आहेत. 50च्या बाबतीत काय झालं, ह्या संख्या 1-1 न कमी होत होत्या. ओके. आता इथं वर्ग काढताना कोणती पद्धत अवलंबायची हे लक्षात घ्या. समजा मला 98चा वर्ग काढायचा आहे, मग मी 100 मधून 98 वजा करणार, उत्तर आलं 2. ह्या 2चा वर्ग करायचा आहे, ह्या 2चा वर्ग करायचा आहे. तो इथं जसं आपण 50च्या बाबतीत बघितलं तसंच इथं या संख्येचा वर्ग इथं मांडून ठेवायचा आणि ह्या 100 मधून ह्या आलेल्या वजाबाकीची दुप्पट वजा करायची. 50शी संबंधित आपण काय करत होतो, इथं
25 मधून ही वजाबाकी वजा करत होतो. इथं 100 तसंच ठेवायचंय, पण ह्या वजाबाकीची दुप्पट वजा करायची. म्हणजे 100 वजा 2ची दुप्पट 4, म्हणजे किती आले 96, आणि ह्या 2चा वर्ग 4, 9604 हा 98चा वर्ग झाला. त्यानंतर 90चा वर्ग कसा काढायचा बघा. आता 90चा वर्ग तुम्हाला येतोच, पण हा संबंध लक्षात घेण्यासाठी मी मुद्दाम 90चं उदाहरण घेतलेलं आहे. 100 मधून 90 गेले किती राहिले 10. 10चा वर्ग करा 100. या 100 मधले 2 अंक आपल्याला ठेवून घ्यायचेत. शतक स्थानचा अंक इकडं पुढच्या संख्येत मिळवण्यासाठी ठेवायचा आहे. 1 हा आपल्याला पुढं ऍड करायचा आहे. बाकी इकडं काय करायचं आहे, 100 मधून ह्या फरकाची दुप्पट वजा करायची. म्हणजे या 10चे दुप्पट, 10 दुने 20, 20 वजा करायचे, उत्तर आलं 80. या 80त काय करणार, हा इकडचा 1 मिसळणार, 81. 81 वरती 2 शून्य, 8100 हा 90चा वर्ग झाला. तसंच आता इकडं 93चा वर्ग बघूयात. 93चा वर्ग काढताना काय करावं लागेल, 100 मधून 93 वजा करा, उत्तर आलं 7. या 7चा वर्ग 49, तो इथं ठेवून द्या, आणि 7ची दुप्पट 100 मधून वजा करा. 7 दुने 14, 100तून 14 गेले 86. तर हा झाला 93चा वर्ग. 87चा वर्ग कसा काढाल, 100 मधून 87 वजा करा, उत्तर आलं 13. 13चा वर्ग 169. ह्या 169 मधलं आपल्याला काय ठेवायचं आहे, 69, आणि हा जो 1 आहे तो इकडं पुढं वजाबाकीत आपल्याला मिसळून टाकायचा आहे. आता ह्या 100 मधून काय वजा करायचे, तर ह्या 13ची दुप्पट वजा करायची. 100 मधून 26 गेले 74. 74 मध्ये हा 1 ऍड करा 75, म्हणजे उत्तर आलं 7569. इकडे चेक करू शकताय तुम्ही. हे बघा 87चा वर्ग 7569. त्यानंतर 77चा वर्ग कसा येतोय ते बघूयात. 100 मधून 77 वजा करा 23. 23चा वर्ग 529, त्यातले 29 ठेवून द्या बाजूला, आणि हे 5 आहे ते इकडं पुढच्या संख्येत मिसळायचे. ही संख्या काय कशी काढायची, या फरकाची दुप्पट 23 दुने 46, 100 मधून वजा करा, उत्तर आलं 54. 54 मध्ये 5 मिसळा, 59, म्हणजे 77चा वर्ग आला 5929. 85चा वर्ग कसा काढणार, 100 वजा 85 करा, 15 आले, 15चा वर्ग 225. हे 25 बाजूला ठेवा, हे 2 आपल्याला पुढे ऍड करायचे. इकडे काय करायचं, 100 मधून ह्या 15ची दुप्पट वजा करायची. 100तून 30 गेले, 70 राहिले, 70 मध्ये इकडचे 2 ऍड केले, 72, म्हणजे 7225. हा झाला 85चा वर्ग. तर मित्रांनो, ही निरीक्षणं आहेत. वर्ग काढण्याच्या ह्या पद्धती नव्हेत, म्हणजे ह्या पद्धतीनं काढू शकताय, पण नेहमी त्यावेळी कोणती सोपी पद्धत असेल ह्याचा विचार करून त्यावेळी निर्णय घ्यायचा आणि सोप्या पद्धतीनं वर्ग काढायचा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. थँक्यू.